हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, 22 फेब्रुवारीला बीड पोलीस पाटील भरतीचा पेपर आहे. त्यासाठी आपण IMP अशा चालू घडामोडीला रिव्हिजन मारणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आणि मित्रांनो आपण एक फास्ट रिव्हिजनची PDF तयार केलेली मित्रांनो. त्या फास्ट रिव्हिजन PDFची किंमत ₹249 असणार आहे. ज्यांना कोणाला ती PDF घ्यायची असेल, आता कमी वेळ राहिलेला बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी फक्त IMP टॉपिकचेच मी तुम्हाला या ठिकाणी PDF पाठवणार आहेत. जे महत्त्वाचे असतील त्या बघा. आणि जे काही आता पेपर झाला मित्रांनो हिंगोली पोलीस पाटील भरतीला, तर आपल्या PDFमधून बरेच प्रश्न हिंगोली पोलीस पाटलाला आले होते. बऱ्याच मुलांनी शेवटी घेऊन सुद्धा त्यांना या ठिकाणी फायदा झाला आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी घेऊन टाका. शेवटी सुद्धा तुम्हाला या PDFचा फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. IMP प्रश्न मी तुम्हाला देऊन टाकेल आणि शेवटी बघा रिव्हिजन करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पहा. आता गावातल्या गावात नोकरी पहा, हा चान्स सोडू नका. गेलेली वेळ परत येणार नाही पहा. चला आता मी तुम्हाला काही प्रश्न रिव्हिजन करतो. नुकतेच भारतामधील किती व्यक्तींना पद्म पुरस्कार 2026 देण्यात आले पहा पद्म पुरस्कार. तर 131 लक्षात ठेवा मित्रांनो. योग्य उत्तर आहे मित्रांनो 131. एकूण 131 देण्यात आले. त्यामध्ये पद्मविभूषण 5 होते, पद्मभूषण या ठिकाणी 13 होते आणि पद्मश्री एकूण 113 होते पहा. समजलं? हे सगळे मित्रांनो ही PDF मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही आपला WhatsApp ग्रुप आहे बघा बीड पोलीस पाटील भरतीचा स्पेशल, त्याची लिंक टाकलेली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मित्रांनो ही जी काही PDF आहे त्या ठिकाणामधून घेऊ शकता. बघा महाराष्ट्रामधले टोटल 11 विजेते आहेत. यामध्ये रोहित शर्माला क्रीडामध्ये भेटला. आरमा धवनकाला. आता ही खूप मोठी लिस्ट आहे. आपण फक्त महत्त्वाचे टॉपिक घेत आहोत. समजलं? ही बघा डिटेलमध्ये तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळी माहिती टाकणार आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, नुकतेच 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पाडलं? तर मित्रांनो सातारा या ठिकाणी हे पार पडले. लक्षात ठेवायचं आहे सातारा या ठिकाणी. याची जर माहिती पाहिली तर सातारा शाहू जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी कालावधी होता बघा 1 ते 4 जानेवारी 2026. संमेलनाचे अध्यक्ष होते विश्वास पाटील. स्वागताध्यक्ष होते मित्रांनो शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उद्घाटक होते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आयोजक कोण होते? तर महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा. समजलं? मित्रांनो ही सगळी डिटेलची माहिती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला ग्रुप आहे त्यावरती टाकणारच आहे पहा. तर मित्रांनो 100वं साहित्य संमेलन पुणे येथे आयोजित करण्याची घोषणा झालेली पहा. पहिलं साहित्य संमेलन 1878 मध्ये पुणे या ठिकाणी झालं होतं आणि अध्यक्ष होते रानडे. मागील संमेलन पण लक्षात ठेवा 98-2025 मध्ये दिल्ली या ठिकाणी झाली होती. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर तारा भावळकर. 97 कुठं झालं होतं? अमळनेर या ठिकाणी. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे. 96 मित्रांनो वर्धा या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. नेक्स्ट मित्रांनो आता बघा आपले अजित पवार यांचं निधन झालं आहे. तर ते कोणत्या खात्याचे मंत्री होते? अतिशय IMP टॉपिक आहे. तर त्यांच्याकडे बघा अर्थ आणि नियोजन मंत्री होते बघा, अर्थमंत्री होते. त्यांचं निधन मित्रांनो 28 जानेवारी 2026 रोजी बारामती या ठिकाणी विमान अपघातामध्ये झालं पहा. त्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवा अजित अनंतराव पवार होतं पहा. 22 जुलै 1959 रोजी यांचा जन्म झाला होता देवळाली प्रवरा या ठिकाणी. यांचं मूळ गाव जर पाहिलं तर काठेवाडी, बारामती जिल्हा, पुणे पहा. यांची राजकीय कारकीर्द पण लक्षात ठेवा 1991 मध्ये पुणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर मित्रांनो बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून ते सुद्धा त्याच वर्षी 1991ला निवड झाली होती. मित्रांनो सलग 8 वेळा बारामती विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले होते पहा. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक वेळा म्हणजे 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम त्यांच्या नावावर आहे पहा. 2022-23 मध्ये महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते सुद्धा होते. त्यांच्याकडे मित्रांनो अर्थ आणि नियोजन खातं, त्याचबरोबर जलसंपदा, सिंचन, ऊर्जा, ग्रामीण विकास आणि सार्वजनिक बांधकाम, अर्थसंकल्प मित्रांनो त्यांनी आतापर्यंत 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सुद्धा सादर केला. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळे चिन्ह त्यांना बाल करण्यात आलं पहा आणि शरद पवार यांना तुतारी. नेक्स्ट आहे मित्र बोटावर मोजण्याजोगे दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत. अजून सुद्धा आपण हलगर्जीपणा सोडलेला नाही पहा. अतिशय चांगल्या जागा सुटलेल्या आहेत पहा. एवढ्या जागा बघा या ठिकाणी खूप चांगल्या जागा आहेत आणि मित्रांनो ह्या संधीचं सोनं करून घ्या. वेळ फार कमी आहे मित्रांनो आणि बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी PDF तयार केल्या आहेत मित्रांनो. सर्व विषयाच्या PDF मित्रांनो आपण तयार केल्या आहेत. तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघा.
आपण कसे प्रश्न बनवलेत पहा. आता मित्रांनो पेपर सोपे येत नाही पहिल्यासारखे. आता पोलीस भरतीची जी काही लेव्हल असते त्यासारखाच थोडा-थोडा पेपर असतोय. सगळ्यांनी लक्ष द्या पहा. मित्रांनो ₹249 कडे पाहू नका. ₹249 आपण कुठं पण पेट्रोलला कुठं पण गेलं तरी चक्कर जरी आणली एखाद्या ठिकाणी तरी पण उडून जातात. परंतु एकदा जर आपल्याला नोकरी लागली तर 100% याचा फायदा होणार आहे. कायमची भाकर आपली ही राहणार आहे पहा. गावातल्या गावात असणार आहे. आपल्याला कुठं बाहेर रूमचं भाडं द्यायचं नाही, काही नाही. गावातल्या गावात आपला जॉब आहे पहा. मित्रांनो यासाठी 10,000 प्रश्न मिळणार आहेत. फोनपे, Google पे नंबर आपला 9325230840 आहे. मित्रांनो ₹249 काहीच नाहीत. लवकरात लवकर पेमेंट करा आणि लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही पी-डी-एफ तयार केलेली पहा. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, चालू घडामोडी सगळे विषय असणार आहेत पहा. लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाकायची पहा. वेळ वाया घालवायचा नाही पहा. आता जे काही दिवस आहेत हे अभ्यासाचे दिवस आहेत पहा. एवढे 20 दिवस खाली मान घालून तुम्ही अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला बघा या ठिकाणी फायदा होईल. एक-एक मिनिटं व्हायला घालू नका पहा. मिनिटा-मिनिटाचा उपयोग करा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. कारण की जी काही शेवटची फाईट असते, म्हणजे जी काही शेवटचा वेळ असतो, हा वर्षभर अभ्यासाला भारी पडत असतो. त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने अभ्यास करा. असं नाही का तुम्ही माझेच पी-डी-एफ घ्या. तुम्ही कोणते पण पी-डी-एफ घ्या, परंतु अभ्यास करा पहा. नक्कीच फायदा आपला होणार आहे पहा. कारण की ही वेळ अशी आहे, की ही वेळ वाया घालून काही उपयोग होणार नाही. जास्त काही सांगत नाही पहा. 10,000 प्रश्न भेटतील ₹249 ला. ह्या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा Google पे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला टाकायचा. मित्रांनो, नुकतेच भारतामधील पहिला पेपरलेस जिल्हा न्यायालय कोणत्या राज्यात बनलेलं आहे? तर केरळ हे राज्य बनलेले आहे मित्रांनो. केरळमधील बघा वायनाड कल्पेटा जिल्हा न्यायालय हे भारतातील पहिलं पेपरलेस जिल्हा न्यायालय बनलेले आहे पहा. याचं उद्घाटन 6 जानेवारी 2026 रोजी झालेलं आहे. सरन्यायाधीश कोण होते? सूर्यकांत शर्मा यांच्या हस्ते. समजलं? डिजिटल कामकाज या ठिकाणी चालणार आहे पहा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा, की भारताच्या प्रजासत्ताक दिन 2026च्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर बघा उर्सुला वॉन डियर लेयन आणि अँटोनियो कॉस्टा म्हणजे ए आणि बी दोन्ही पण हे अचूक उत्तर आहेत पहा. बरोबर? हे मित्रांनो कोण आहेत? युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहेत उर्सुला वॉन डिअर लेयन आणि अँटोनियो कॉस्टा मित्रांनो हे युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. मित्रांनो भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच युरोपियन युनियनच्या सर्वोच्च नेत्यांना मुख्य पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. मागील वर्षी बघा 2025 मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे होते पहा. पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, की नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आला? तर वैभव सूर्यवंशी. मित्रांनो लक्षात ठेवा, वैभव सूर्यवंशी ऑप्शन क्रमांक बी. प्रमुख विजेता होता वैभव सूर्यवंशी, बिहारचा आहे, 14 वर्षाचा आहे. IPL मधील सर्वात तरुण खेळाडू सुद्धा आहे पहा. पुरस्कार सोहळा दिल्ली या ठिकाणी झाला आणि मित्रांनो देशभरामधील 20 असामान्य मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली पहा. यामध्ये ₹1,00,000 रोख आणि पदक आणि प्रमाणपत्र भेटलं जातं. आणि आपल्या महाराष्ट्राचा गौरव जर पाहिला तर अर्णव महर्षी छत्रपती संभाजीनगर यांना बघा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आला. 2026ची जी काही ब्रिक्स परिषद आहे ही कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर मित्रांनो ही ऑप्शन क्रमांक आहे आपल्या भारतामध्ये होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. भारतामध्ये ही ब्रिक्स परिषद होणार आहे पहा. 2026 मध्ये 18व्या ब्रिक्स परिषदेचं यजमानपद हे भारताकडे आहे. लक्षात ठेवायचं आहे आणि याची थीम आहे बघा लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वत विकासासाठी उभारणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 28वी राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकारी परिषद कुठे पार पडली? तर मित्रांनो ही दिल्लीमध्ये पार पाडली पहा. समजलं? संविधान सदन, जुनी संसद, नवी दिल्ली या ठिकाणी. याचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं. आणि मित्रांनो चर्चेमध्ये विषय काय तर संसदीय कामकाजाला AI वापर आणि सोशल मीडियाचा प्रभाव याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो 2026 सालासाठी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना 26चा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार देण्यात आला पहा. मित्रांनो लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना हा देण्यात आलाय बघा. समजलं? पुढचा प्रश्न लक्षात ठेवा मित्रांनो, पुण्यामध्ये बजाज पुणे ग्रँड टूर झालेली 2026 आणि मित्रांनो यामध्ये 2026चा विजेता कोण आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा ल्यूक मुडवे हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. विजेता न्यूझीलंडचा मुडग्वे हा जिंकलेला आहे पहा. न्यूझीलंडचा आहे तो. आणि मित्रांनो ही भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्टी स्टेज सायकलिंग स्पर्धा आहे पहा. वेगवान भारतीय
या ठिकाणी जर पाहिलं तर हर्षवीर सिंह सेखोन हा भारताचा सर्वात वेगवान सायकलपटू ठरलेला आहे. समजलं? तर मित्रांनो हा प्रश्न स्टार मारून लिहून ठेवा. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 झाली. याचा विजेता कोण राहिलेला आहे? तर ल्यूक मुडवे. नुकतेच शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन कुठे करण्यात आलं? तर हे बारामतीमध्ये करण्यात आलं मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण नाव जर पाहिलं तर शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे ठिकाण मित्रांनो बारामती या ठिकाणामधील विद्या प्रतिष्ठान संस्थेमध्ये उभारण्यात आले पहा. याचं उद्घाटन केंद्राचे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते करण्यात आलं पहा. उद्देश जर पाहिला तर कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रामध्ये संशोधन करणे, शिक्षण देणे, कौशल्य विकास आणि नवीन प्रयोग वाढवणे हा केंद्राचा मुख्य उद्देश आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, नुकतेच इस्रायल देशाने कोणाला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे? तर डोनाल्ड ट्रम्पला या ठिकाणी देण्यात आलं आहे पहा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायल प्राइज फॉर पीस बघा इस्रायल प्राइज फॉर पीस हा जाहीर करण्यात आला. मित्रांनो इस्रायलच्या 80 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा पुरस्कार एखाद्या विदेशी व्यक्तीला या ठिकाणी बहाल करण्यात आले पहा. पुरस्काराचं कारण काय आहे? इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये शांतता करार घडवून आणण्यामुळे त्यांना हा बहुमान देण्यात येत आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, की जगामधील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा कोणत्या देशात बांधण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे चीनमध्ये हा बांधण्यात आलेला आहे पहा. प्रकल्पाचं नाव काय आहे बघा, चीनने नुकताच बांधलेला या बोगद्याचं नाव तियानशान शेंगली बोगदा आहे पहा. या बोगद्याची लांबी 22.13 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो आणि हा बोगदा चीनच्या वायव्येकडील शिनजियांग प्रांतामध्ये म्हणजे तियानशान पर्वतरांगेमधून जातो. तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर काय होणार आहे, पूर्वी हा डोंगराळ रस्ता ओलांडण्यासाठी फक्त बघा या ठिकाणी 7 तास लागायचे. किती? 7 तास आणि 7 तासामध्ये बघा इतके आपण जर टोल जर विचार केला तर किती टोल जमा होतो? कोटीमध्ये या ठिकाणी टोल आणि त्याच्यात जर पाहिलं तर पेट्रोलची बचत किती होती पहा या ठिकाणी. डिझेल, मोठमोठे ट्रान्सपोर्ट, मोठाले ट्रक्स, आपल्या छोट्या-छोट्या पेट्रोलच्या गाड्या 7 तास होणार एक 20 मिनिटामध्ये या ठिकाणी पूर्ण होणार आहे पहा. म्हणजे बघा किती कोटीचा फायदा या ठिकाणी झाला. फक्त एकदा खर्च केला, परंतु चीनचं असंच काम आहे पहा. बरोबर आता हा जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा ठरलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नुकतेच आपल्या महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनलेले आहेत? तर सदानंद दाते हे बनलेले आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. हे महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजे DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली पहा. मागील कोण होते मित्रांनो? तर रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या. त्या बघा 31 डिसेंबर 2025 रोजी काय झाल्या? निवृत्त झाले पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, नुकतेच मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत? तर रेवती मोहिते डेरे ऑप्शन क्रमांक सी ह्या बनलेल्या आहेत पहा. मित्रांनो न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली ऐतिहासिक नोंद म्हणजे मेघालय उच्च न्यायालयाच्या त्या मुख्य न्यायाधीश बनणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरलेल्या आहेत पहा. मित्रांनो पार्श्वभूमी जर पाहिली यांचा जन्म पुण्यात झालेला आहे. या नियुक्तीपूर्वी त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. यांचं शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले पहा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात संवर्धन राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली? तर गडचिरोली याचं बरोबर उत्तर आहे पहा. मित्रांनो गडचिरोली. नुकतीच बघा पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं निधन झालं, तर त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर त्यांना मित्रांनो चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मित्रांनो. हे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ होते डॉक्टर माधव गाडगीळ. हे वयाच्या 83व्या वर्षी बघा पुण्यामध्ये निधन झालं. त्यांनी मित्रांनो गाडगीळ समिती 2011 मध्ये पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समितीच्या अहवालासाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात. मित्रांनो त्यांनी काय केलं, सह्याद्रीचा 75% भाग हा अतिसंवेदनशील घोषित करण्याची महत्त्वाची शिफारस केली होती. त्यांना पुरस्कार मित्रांनो 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्कार आणि पद्मश्री मित्रांनो 1981लाच भेटला होता. आणि चॅम्पियन्स ऑफ अर्थ हा जो काही पुरस्कार आहे हा 2024ला देण्यात आला. हा पुरस्कार संयुक्त राष्ट्राचा म्हणजे UNचा पर्यावरण सन्मान त्यांना मिळालेला आहे पहा. नुकतेच जगामधील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोण बनला आहे? तर भारत मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. भारताने बघा चीनला मागे टाकलेलं आहे आणि जगातील सर्वात मोठा तांदळाच्या उत्पादनामध्ये देश बनलेला आहे पहा. ही घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. जगामधले जर टॉप तांदूळ उत्पादक देश जर पाहिले तर भारत, चीन आणि बांगलादेश हे आहेत.
पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी सर्वात कमी वयाची भारतीय व्यक्ती कोण ठरली? तर काम्या कार्तिकेयन ही ठरलेली मित्रांनो. समजलं? ही पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवेवरती पोहोचणारी सर्वात कमी वयाची भारतीय व्यक्ती ठरली. मित्रांनो, हे यश संपादन करताना तिचं वय अवघं 18 वर्षे पहा. ती मुंबईतील नेव्ही चिल्ड्रन स्कूलची माजी विद्यार्थिनी आणि याआधी तिने वयाच्या 17व्या वर्षी मित्रांनो 2024 मध्ये माउंट एव्हरेस्ट सुद्धा सर केलं. त्यामुळे ती एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय सुद्धा ठरलेली. NIAचे महासंचालक कोण बनले आहेत? तर राकेश अग्रवाल हे बनले मित्रांनो. समजलं? बघा पुढचा प्रश्न. नुकतेच 21वे जागतिक मराठी संमेलन हे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं? तर मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक आहे पणजी या ठिकाणी हे आयोजित केलं पहा. कुठं? पणजी या ठिकाणी. हे संमेलन मित्रांनो कला अकादमी पणजी गोवा या ठिकाणी पार पडलं. दिनांक 9, 10 आणि 11 जानेवारी 2026 या काळामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. याची थीम काय होती मित्रांनो? शोध मराठी मानाचा. संमेलनाचे अध्यक्ष होते प्रख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर. या ठिकाणी जर पाहिलं तर प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर प्रमोद सावंत, मुख्यमंत्री गोवा, आणि उद्घाटन केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले, त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे, PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा. आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.